दोन जीव पोट भरण्यासाठी मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून महाराष्ट्रात येतात. एका निर्जन शेतात झोपडीवजा शेतात सुखाचा संसार शोधत असतात. दिवसभर घाम गाळायचा आणि थकल्या भागल्या पावलाने घरात झोपायचं, हाच त्यांचा दिनक्रम. पण शुक्रवारच्या रात्री नियतीच्या मनात काहीतरी भलतंच होतं. मध्यरात्रीच्या त्या किर्र अंधारात दोन सावल्या चालत येतात, हातात चमकणारा विळा आणि डोळ्यात वासनेची भूक. एका अशा घटनेची सुरुवात होती जी ऐकून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा थरकाप उडालाय. दरोडा घालण्याच्या उद्देशाने आलेल्या नराधमांचा डाव फसला, पण त्यांनी जे केलं ते ऐकून तुमच्याही रक्ताचं पाणी होईल. नमस्कार, मी अभिषेक वरपे आणि तुम्ही पाहताय महाभूमी डिजिटल. वय अवघं 19 वर्ष, नुकतंच लग्न झालेलं आदिवासी पावरा समाजाचं हे जोडपं बुरानपूरहून मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे निवृत्ती भांबरे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आले होते. नेहमीप्रमाणे दोघेही कामावरून दमून घरात आले. मोबाईलवर गाणी पाहत पाहत त्यांचा डोळा लागला आणि अचानक थाडकन आवाज झाला. घराचा कोंडा तुटला आणि काळजात धस्स झालं. समोर दोन अज्ञात इसम उभे होते. एकाच्या हातात धारदार चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा. तारपास क्याचे सब निकाल, म्हणजेच तुमच्याकडे जे काही आहे ते सगळं काढा, अशी धमकी दरोडेखोरांनी दिली. घाबरलेल्या पतीने खिशातील 600 रुपये आणि मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला. पण नराधमांची भूक एवढ्याने भागणारी नव्हती. त्यांनी घरात सोन्या चांदीच्या दागिन्यांचा शोध घेतला, पण गरीबाच्या घरात सोने कसलं असणार. पैसे मिळाले नाही म्हणून नराधमांच्या डोक्यात संतान संचारला. त्यांनी 19 वर्ष विवाहितेचा आणि तिच्या पतीचा हात पकडला आणि ओढात शेतात घेऊन गेले. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या गळावर विळा ठेवण्यात आला. एक शब्द बोललास तर मुंडकं उडवून देऊ, अशा धमकीने पती हतबल झाला आणि त्यांच्याच डोळ्यात देखत त्या दोन्ही नराधमांनी निष्पाप तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपी दुचाकीने अंधारात पसार झाले होते. शनिवारी सकाळी हे पाप उघडकीस आलं आणि संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आली. पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि या घटनेचं गांभीर्य ओळखून स्वतः पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. आरोपींना पाताळातूनही शोधून काढण्यास आली. पोलिसांनी 5 तपास पथकं तयार केलं. फॉरेन्सिक आणि शॉन पथकाने घटनास्थळी काही महत्वाचे धागेदोरे हाती घेतले. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तपास चक्र ही वेगाने फिरवली आहेत. पण या सगळ्या घटनेवरून एक प्रश्न निर्माण होतो की रात्रीच्या अंधारात अशा शेतात राहणाऱ्या मजूर आजही सुरक्षित आहेत का? पैशांसाठी आलेल्या नराधमांनी एका गरीब मुलीची अब्रू लुटली. पोलीस सध्या जंग पछाडतायत, पण कायद्याचा धाक उरलाय का, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा आता व्यक्त होत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाभूमी डिजिटल पाहत राहा.